तुझी परंतु पिकेल पोळी तुझी परंतु जळेल जनता भोळी ममता गौतमाची समता गौतमाची ममता गौतमाची समता गौतमाची हवी जगाला नको इथे रणकंदन मानसाला वंदन मानसाला वंदन मानसाला देकायेचे अनमायेचे चंदन मानसाला रणगाड्याच्या रांगानी गडगडणारा तोफा गडगडणारा तोफा सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका उभ्या जगाला धोका सूचित करती खचित आहे सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका असला फौज फाटा असला शस्त्र साठा असला फौज फाटा असला शस्त्र साठा निर्दाळील जग जाळील असले इंधन मानसाला वंदन मानसाला वंदन मानसाला देकायेचे अनमायेचे चंदन मानसाला. आणि शेवटच्या कडव्यात वामनदादा प्रश्न विचारतायत कुणी बनविला धनी कुणाला हो कुणी बनविला धनी कुणाला कुणी बनविला दास कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास वामन ऐक आता सांगे भीमगाथा वामन ऐक आता सांगे भीमगाथा नको रूढीचे जुन्या पिढीचे बंधन मानसाला वंदन मानसाला वंदन मानसाला देकायेचे अनमायेचे चंदन मानसाला देकायेचे अनमायेचे चंदन मानसाला वंदन मानसाला वंदन मानसाला. धन्यवाद. एकत्र एका रूम मध्ये राहत असतात आणि निरोप वगैरे आपले सगळे घेऊन हे सर्व कामगार गुन्ह्या गोविंदाने गावाकडे आल्यानंतर निरोप वगैरे देऊन असाच एक कामगार काहीतरी बोलतो आणि मग बाई त्याला पत्र लिहायला सांगते. काय पत्र लिहिते बघा नारायण सुर्वे यांच्या तुम्ही सुखात समजी राहा असं पत्रात लिहा तुम्ही सुखात समजी राहा असं पत्रात लिहा कोणा मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमक रस्त्यावर अहो कोणा मेल्यानं तुम्हा कळवलं मी ठुमक रस्त्यावर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा 100 रुपयाचा हिसाब मागता मीच काय एकटीने खाल्ले अहो 100 रुपयाचा हिसाब मागता मीच काय एकटीने खाल्ले लाईटचे 20 दिले पाण्याचे 30 दिले 25चे राशन आणले दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिहा बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले अहो बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले 100 रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले
त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा, त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा. बेबीला ताशी शाळेत घातलं अभ्यास चांगला करते, बेबीला ताशी शाळेत घातलं अभ्यास चांगला करते. आया बायांनी शिकाया पाहिजे वस्तीच आखी भोवते, मी बी शिकाया जाऊ का नको काय ते पत्रात लिवा, मी बी शिकाया जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहा असं पत्रात लिवा, असं पत्रात लिवा, असं पत्रात लिवा. धन्यवाद. बुद्ध कबीर भीमराव फुले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई. देवाच्या नावावर जे करती क्षोमंतर, देवाच्या नावावर जे करती क्षोमंतर, ते भरती आपली घर शेजारी सखे बाई, ते भरती आपली घर शेजारी सखे बाई. जर देवच देतो जीवा उर देतो मागशील तवा, जर देवच देतो जीवा देतो पोर मागशील तवा, मग नवरा कशाला हवा ग शेजारी सखे बाई, मग नवरा कशाला हवा ग शेजारी सखे बाई. उपवास नवसामुळ ही बुद्धी मातीला मिळ, उपवास नवसामुळ ही बुद्धी मातीला मिळ. हे तुला कसं ना कळह ग शेजारी सखे बाई, हे तुला कसं ना कळह ग शेजारी सखे बाई. जर देवच देतो जीवा पोर देतो मागशील तवा, जर देवच देतो जीवा पोर देतो मागशील तवा, मग नवरा कशाला हवा ग शेजारी सखे बाई, मग नवरा कशाला हवा ग शेजारी सखे बाई. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी सखे बाई. धन्यवाद. संस्थेचे सच्चे सेवक, तळमळीचा धडपड्या कम्युनिस्ट, ज्यांच्या नसानसात भिनलेला कॉम्रेड आणि कामगार चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व, त्याचबरोबर तरळ हळुवार मनाचा शब्दगंध चळवळीतला साहित्यप्रेमी साहित्यिक, अशा अनेकविध उपाधी बाळगणारे ज्ञानदेव पांडुळे यांना आपण सर्वजण मंत्री म्हणून ओळखतो. महाराष्ट्रातील दिग्गज मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवकांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण त्यांना मंत्री नुसतं म्हणतच नाहीत तर मानतात सुद्धा. मंत्री गणपतराव देशमुख, शंकरराव काळे, गोविंदराव आदी आणि ढाकणे पण होते. चार मंत्री, तीन आमदार असे लोक यांच्या चहाच्या टपरी जातात. चहाच्या टपरी आंबेडकर पुतळा आहे आता, तशीच एक टपरी होती पूर्वी. एक बाकडा आणि 3 खुर्च्या, बस सेम तशी. आणि आता मंत्री आले
त्यावेळेस ते ॲम्बेसिडर. पण आता 4 मंत्री, 3 आमदार आणि पब्लिक सगळे कोणते माहिती का, हे छकडे पहिले गाड्या असायच्या का, बैलगाड्या गाडीवर, ते हमाल करणारे ते लोक सगळे. आता त्या कार्यक्रमाला आले यांचं नाव ज्ञानदेव पांडुळे डायरेक्ट झालं मंत्री. आम्हाला बैलगाड्यावाली ठेवलं ना, ते मंत्री मिळून गेले ना, आपल्याला हेच मंत्री. मूळचे कर्जत तालुक्यातील असलेले ज्ञानदेव पांडुळे हे बालवयातच कम्युनिस्ट झाले. यांचे कॉम्रेड मधुकर कात्रे यांच्याबरोबर थोडंसं कामगार चळवळीतही काम केले. MIDC छोटे मोठ्या कंपनी जाणं, गेट मीटिंग घेणं, पत्रक वाटणं, नंतर विशेषतः कायनेटिक कंपनी, मॉडर्न फाउंड्री इथं कामगार संघटना होते श्रमिक संघाच्या, तिथेही काम केलं. कात्रेंबरोबर कधी कधी साखर कामगारच्या सभेला गेलो. सुरेश गवळीबरोबर कधी शेतमजूर चळवळीत भाग घेतला. त्यावेळेस कॉम्रेड PB कडू, कॉम्रेड भीरव भावके यांचाही संबंध आला आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेतच उडी घेतली. त्यांना 20 दिवस येरवडा कारागृहात तुरुंगवास भोगावा लागला. तेव्हा तिथे नामांकित कॉम्रेड आणि समाजवादी नेते मंडळींचा सहवास त्यांना मिळाला. त्यांचे विचार, त्यांची व्याख्यानं ऐकून त्यांची जीवन जगण्याची दिशाच बदलून गेली. बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे अशी आग्रही भूमिका पांडुळे साहेबांनी घेतली आणि त्यामुळे त्यांना 20-22 दिवस जेलमध्ये सुद्धा राहावं लागेल, त्याची त्यांनी पर्वा केलेली नाही. पांडुळे हे एक तर कष्टकरी शेतकरी समाजामधून पुढे आलेले एक कार्यकर्ते, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जायचे आणि ते अगदी हिरारीने धडाडीने आमचे ज्ञानदेवराव पांडुळे चालू आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा पांडुळे साहेब काम करतात. या तुरुंगवासाच्या काळानंतर पांडुळे मामा एक कट्टर कम्युनिस्ट म्हणूनच नावारूपाला आले आणि मग मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1972च्या दुष्काळात पोट भरण्यासाठी नगरला आले. इथे आल्यानंतर कॉम्रेड दत्ता देशमुख तसेच दांडेकर यांच्या समवेत कॉम्रेड मधुकर कात्रे, कॉम्रेड गवळी, कॉम्रेड भापकर इत्यादी डाव्या चळवळीतील लोक यांना भेटले. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर SFI कॉलेज विद्यार्थी संघटनेमार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह मिळाले पाहिजे, मोफत जेवणाचे डबे, STचे पास मिळाले पाहिजेत अशा मागण्यांसाठी आमदार नंदकुमार झावरे, विजय आवटी, कॉम्रेड सुरेश गवळी, DY पांडुळे यांच्यासोबत आंदोलनात सहभाग घेतला. तत्कालीन सरकारनं या मागण्या मान्य केल्या आणि आंदोलन यशस्वी झालं. याच काळात कॉम्रेड बापूसाहेब भापकर यांच्या सामाजिक कार्यानं प्रभावित होऊन ते समाजकार्याकडे वळाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं आणि कुटुंबात सगळ्यात मोठे असल्यानं कुटुंबाची जबाबदारी सांभाळून काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पारनेर तालुक्यात ठेकेदारीचं काम करत असताना कॉम्रेड आबासाहेब ठुबे यांच्याबरोबर रोजगार हमीच्या माध्यमातून मजुरांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. पारनेर तालुका डाव्या विचारांचा, कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला, त्यामुळे इथंही पोषक वातावरण मिळालं. याच काळात शंकरराव काळे यांच्याशी संबंध आला आणि त्यांच्या सांगण्यानुसार रयत शिक्षण संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील सुद्धा एक हमाल होते आणि त्या हमालीतून अशा कष्टकरी वर्गातून त्यांच्यावर त्यांचे संस्कार झालेत आणि त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात खूप मोठं म्हणजे त्यांचं योगदान आहे. जिल्हा हमाल पंचायत कष्टकरी वर्गात सुद्धा आम्हाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन कायम राहत असतं. पारनेर आणि इतर तालुक्यात विनाअनुदानित शाळा काढून त्या चांगल्या प्रकारे चालवण्यात आल्या. आज त्या अनुदानित असून उत्तम प्रकारे सुरू आहेत. राधाबाई काळे कॉलेज सुरू करण्यात आपला मोलाचा वाटा. जागा मिळवण्यापासून ते इमारत बांधेपर्यंत प्रत्येक कामात आपण सक्रियपणे आपला सहभाग दिला. परंतु आमच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या स्थापनेपासून ते स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी काम करत आहोत. पारनेर तालुक्यामध्ये विशेषतः सर्व रयतच्या शाळा, कष्टकरी कामगारांची मुलं, विशेषतः धोत्रा, जिथं NT समाज आहे, धनगर समाज आहे, अशा शाळांसाठी इमारती उभ्या करणं, तिथल्या सेवकांचे प्रश्न सोडवणं, पालकांना संघटित करणं, त्यासाठी निधी उभा करणं
टाकळी डोकेश्वरचं विद्यालय जे आहे, खिलारी विद्यालय, त्या विद्यालयाची जी आजची वास्तू आहे, वसतिगृह आहे, विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय, डोंगरी भागामधल्या मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी ज्ञानदेवरावजींनी खूप प्रयत्न केले. पारनेर तालुक्यातील कैलासवासी प्रभाकरराव खिलारी कन्या विद्यालय टाकळी डोकेश्वर, केदारेश्वरी विद्यालय बाभुळवाडा, न्यू इंग्लिश स्कूल पळस, त्याचप्रमाणे ओंकारेश्वर विद्यालय किल्ही आणि होंडाजी कोंडाजी ढोमे विद्यालय धोत्रे या शाखा, या दुर्बल शाखांच्या विकासासाठी ज्ञानदेवराव पांडुळे यांनी फार मोठं योगदान दिलं. मी देव मंदिरात शोधला, मी देव दगडात शोधला, देव ना देव्हाऱ्यात ना देवालयात. माणसाच्या रूपाने देव मजला भेटला, तो म्हणजे ज्ञानदेवराव दत्तात्रय पांडुळे उर्फ मंत्री मामा, म्हणजेच सर्वसामान्यांचे तळागाळातील लोकांचे जनतेचे कैवारी माननीय ज्ञानदेवराव पांडुळे उर्फ मंत्री मामा. रयत शिक्षण संस्थेच्या विविध पदांवर निस्वार्थीपणे काम केलं. कुटुंबाची नाराजी पत्करून आपण आपल्या समाजसेवेत कधीही बदल होऊ दिला नाहीत. आपल्या स्वभावानं आपण खूप मोठा मित्रपरिवार कमावला. टाकळीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली, तर नगरमध्ये नगरसेवक पदासाठी शंकरराव घुले यांच्या विरोधात संघर्ष केला. त्यावेळी फक्त 9 मतांनी आपल्याला हार पत्करावी लागली. शंकरराव घुले यांनी राजीनामा दिला आणि 4 महिन्यांनी पुन्हा 300 मतांनी निवडून आले. यावेळी शंकरराव घुले आणि अरुण काका जगताप या दोघांचीही मदत झाली. आणि शैक्षणिक कामात त्यांचं खूप चांगलं योगदान आहे आणि समाजात प्रत्येक घटकापर्यंत ते पोहोचलेले आहेत. कुठलाही प्रश्न लोकांचा असू ते सोडवण्याकरता त्यांची कायमस्वरूपी धावपळ असते. रयत शिक्षण संस्थेवरती देखील गेल्या अनेक वर्षापासून जनरल बॉडी सदस्य म्हणून, त्याचप्रकारे अनेक या ठिकाणी कामगार नेते मंडळी असतील यांच्या समवेत केलेल्या कार्याचा उल्लेख असेल. नगर शहरामध्ये माजी नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. अगदी बापूसाहेब भापकर असतील, कॉम्रेड आरगडे साहेब असतील, या अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी काम केलं आहे. क्रिकेट संघटनेवरती असेल, आयुर्वेद शास्त्रसेवा मंडळावरती असेल, असं अनेक वेगवेगळ्या संस्थांवरती त्यांनी एक वेगळ्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवण्याचं काम गेल्या 40 वर्षापासून ह्या नगर जिल्ह्यामध्ये केलं आहे. नेहमी ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळालं पाहिजे ह्या भावनेने काम करणारे आहे ज्ञानदेव पांडुळे मामा. माझ्या मतदारसंघातील रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक संस्थेमध्ये इतका त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रयत शिक्षण संस्थेचे शिक्षण घडलं पाहिजे माझ्या गोरगरीब मुलांना, ह्या भावनेतून काम करणारे हे आमचे ज्ञानदेवराव पांडुळे मामा. आपण आजपर्यंत अनेक शेतकरी चळवळी, महागाई याविरुद्ध आंदोलनं केली. वीज दर आंदोलन, दूध दरवाढ आंदोलन, नगरमध्ये वाडिया पार्क झोपडपट्टी आंदोलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याबाबत डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातही आपण सहभाग नोंदवला. सत्यशोधक चळवळीत जिल्हा सरचिटणीस म्हणून देखील काम केलं. स्काउट गाईड उपक्रमात उपाध्यक्ष, अध्यक्षपद देखील भूषवलं. पर्यावरण, आरोग्य, समाज प्रबोधन, शिक्षण, साहित्य, राजकारण अशा विविध क्षेत्रात मोठ्या डौलानं मुसाफिरी करणाऱ्या ज्ञानदेव पांडुळे यांच्या याच कार्याची दखल घेऊन शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती गौरव पुरस्कार आज त्यांना देण्यात येतोय. ही खरोखरच चळवळीतल्या नेते आणि कार्यकर्त्यांसाठी सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. स्काउट गाईड चळवळीतील काम विद्यार्थ्यांना सुजाण, सदाचारी बनवणे, तसेच त्यांना राष्ट्रविचाराने प्रेरित करणे, त्यांच्या मनामध्ये पर्यावरण, आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे, हे काम मामा नेहमी करत असे. स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांनी माझा परिचय आबांशी करून दिला. तसेच स्वर्गीय माझे वडील सयाजीराव बेरड यांचाही पूर्व परिचय आबांशी होताच. आबांचा माझा विचार जुळल्यामुळे आमची मैत्री दृढ झाली. आबांच्या माझ्या वयामध्ये अंतर खूप आहे, पण आबांचा स्वभाव खूप मनमिळावू असल्यामुळे त्यांचे अनेक वयोगटातील लोकांशी मैत्रीचे संबंध आहेत. माझे आधारवड माननीय आमदार अरुण काका जगताप यांचेही ते सहकारी आहेत. त्यामुळेच मला सामाजिक कार्य करण्यास
पाठबळ मिळते. आबांसोबत मी सतत समाजकार्यात भाग घेत असतो व मामांचं सामाजिक कार्य हे आजपर्यंत अविरत सुरू आहे. अगदी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मामांनी काम केलं. त्याचबरोबर नगर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान पांडुळे मामांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पांडुळे मामांनी स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाला साहित्यिक सदानंद मोरे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री भाई वैद्य अशी मोठे मोठे साहित्यिक मंडळी कार्यक्रमाला बोलवली होती. मामांचं सर्व क्षेत्रातलं काम खूप मोठं योगदान आहे. त्यांनी विद्यार्थी चळवळीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. कामगार चळवळीमध्ये काम केलेलं आहे. हमाल पंचायतीमध्ये काम करतात. रयतमध्ये विद्यार्थ्यांकरता खूप मोठं काम केलेलं आहे. त्या हिशोबाने आपण त्यांची या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. कॉम्रेड गोविंदभाई पानसरे यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल 100 व्याख्यानं महाराष्ट्रभर द्यायचं ठरवलेलं होतं, परंतु अचानकपणे त्यांचा खून झाल्यामुळं ते स्वप्न अधुरं राहिलं आणि पांडुळे मामा हे गेल्या काही दिवसापासून शाहू महाराजांवरती 100 व्याख्यानं देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 44 व्याख्यानं दिलेली आहेत. त्यामुळे जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज असेल, रयत शिक्षण संस्था असेल, गुन्हे आयुर्वेद शास्त्र महाविद्यालय असेल, अशा अनेक संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. आणि चळवळीच्या काळात सुद्धा मराठवाडा नामांतराच्या काळात 21 दिवस त्यांनी जेलही भोगलेला आहे. आणि म्हणून एक माझे ते जवळचे नातेवाईक पण आहेत. त्यामुळे त्यांना हा जो शब्दगंध साहित्य परिषदेचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळतोय तो मला वाटतं खूप आनंददायी असा आहे. नामदेव मामाला आम्ही हा पुरस्कार देताना त्यांचा बायोडाटा मागितला नाही, त्यांचं काम मागितलं नाही, त्यांना निमंत्रण पण दिलं नाही. तर ती कमिटीने घेतलेला निर्णय की शहरामध्ये हा माणूस काय कसा वावरतो, काय काम करतो, कसं करतो, तर त्या कामाच्या संबंधाचं जे मूल्यमापन आहे ते म्हणजे हा गोविंदभाईचा नावाने दिलेला जो गौरव पुरस्कार आहे तो आहे. आपल्याला माहीत असेल की कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाबद्दल एक कारण सांगितलं जातं की शिवाजी कोण होता हे एक पुस्तक आणि हू किल्ड करकरे हे जे काही मुश्रीफ सरांचं जे काही पुस्तक आहे त्याच्यावर 100 व्याख्यानं मी महाराष्ट्रामध्ये देणार हे ऐकून सनातनांच्या पोटामध्ये जो काही गोळा उठलेला होता आणि मग आपल्यासमोर कॉम्रेड गोविंद पानसरे आता काय वाढून ठेवणार आहेत आणि असं जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल, आपली पोलखोल होऊ द्यायची नसेल तर कॉम्रेड गोविंद पानसरेंना आपण संपवलं पाहिजे या विचारधारेतूनच कॉम्रेड गोविंद पानसरेचा त्या ठिकाणी खून या सनातन्यांनी केलेला आहे. त्यामुळे ते त्यांचं काम राहिलेलं आहे. तर ते काम ज्ञानदेव मामांनी असं ठरवलेलं आहे का व मी विद्यार्थ्यांसमोर कॉलेजमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये तर जवळजवळ त्यांनी एक 50 व्याख्यानं आता दिलेली आहे आणि ती 50 व्याख्यानं पूर्ण करेल. म्हणजे पानसरेंचं जे काही स्वप्न होतं राजश्री शाहूंवर व्याख्यानं देण्याचं तर ते त्यांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी निरोगी आयुष्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. कारण सांगितलं जातं शिवाजी कोण होता हे पुस्तक आणि हे जे काही मुस्लिम शाळेचं जे काही पुस्तक आहे त्याच्यावर 100 व्याख्यानं महाराष्ट्रामध्ये देणार हे ऐकून सोहळा इथे आपण संपन्न करणार आहोत. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एक बार हार्दिक स्वागत करते आणि यासाठी निमंत्रित जे प्रमुख अतिथी आहेत मी त्यांना विनंती करते की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या माननीय प्राध्यापिका सुशीला मोराळे बीड येथून आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. मी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे आणि सुनीलजी गोसावी यांना विनंती करेन की माननीय मोराळे मॅडम यांना विचार मंचावर आमंत्रित करावं. त्याचबरोबर
सोलापूर येथून उपस्थित असलेले साहित्यिक विचारवंत माननीय प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे साहेब आपल्यालाही मी विनंती करेल की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. पुन्हा एकदा मी विनंती करेल सुनीलजी गोसावी, राजेंद्रजी उदागे, भगवानजी राऊत यांना की कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांना विचार मंचावर आमंत्रित करावं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार दादाभाऊ कळमकर हेही यांनाही मी विचार मंचावर आमंत्रित करते. मी प्राध्यापक डॉक्टर अशोकजी कानडे सर यांना विनंती करेन की आपण माननीय आमदार दादाभाऊ कळमकर यांना विचार मंचावर आमंत्रित करावं. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय कॉम्रेड बाबा आरगडे यांनाही आपण विचार मंचावर आमंत्रित करत आहोत. मी भगवानजी राऊत आणि कॉम्रेड बन्सी सातपुते यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण कॉम्रेड बाबा आरगडे यांना विचार मंचावर आमंत्रित करावं. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सुकन्या आमच्या भगिनी माननीय कॉम्रेड स्मिताताई पानसरे येथे सभागृहामध्ये उपस्थित आहेत. कॉम्रेड आणि स्वाती ठुबे यांना मी विनंती करेन की आपण कॉम्रेड स्मिताताई यांना विचार मंचावर आमंत्रित करावं. आणि ज्यांच्यासाठी हा सोहळा इथे आपण आयोजित केलेला आहे ते आजचे पुरस्कारार्थी माननीय ज्ञानदेव पांडुळे मामा यांना मी विचार मंचावर आमंत्रित करते. शब्दगंधेचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी उदागे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया. जो विचार कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपल्या मनामनात रुजवला तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम प्रामाणिकपणे मामांच्या हातून होत आहे, होत राहू या शुभेच्छासह हा पुरस्कार प्रदान सोहळा इथे आपण संपन्न करणार आहोत. यानंतर स्वागत आपणा सर्वांचं करण्यासाठी मी शब्दगंधेचे खजिनदार मान्य भगवानजी राऊत यांना विनंती करेन की आपण स्वागतपर दोन शब्द बोलावे. माननीय भगवान राऊत. शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वजण जाणताच आहात की आज सकाळीच आपण जाणता राजाचा उत्सव साजरा केलेला आहे. आजच्याच दिवशी महाराष्ट्र गीताला राष्ट्रगीत म्हणून राज्यगीत म्हणून मान्यता मिळालेली आहे. हे राज्यगीत आता महाराष्ट्रभराच्या शाळेतून राष्ट्रगीताप्रमाणे वाजवण्यात येणार आहे, वाजवलं जाणार आहे, गायलं जाणार आहे. तेच महाराष्ट्र गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत आमचे साहित्यिक माननीय भारत गाडेकर. मी शाहीर भारत गाडेकर यांना विनंती करते की राजा पडे यांनी गायलेलं हे गीत आपल्या समोर सादर. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एक पनाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टानाया 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 भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.
अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी गिजला देश गौरवासाठी गिजला दिल्लीचेही तत्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आयुष्यातील आव्हाने अनेक आव्हाने पेलत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या जनमानसात मनामनात रुजवला वाढवला आणि सर्वदूर पोहोचवला. त्यांच्याच नावाचा हा पुरस्कार इथे आपण प्रदान करण्याचा हा सोहळा इथे आपण संपन्न करत आहोत. तत्पूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण 2 मिनिट आपल्या जागेवर शांत उभा राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. धन्यवाद. आपल्या मौनातील शब्द निश्चितच आपल्या कार्यकर्तृत्वातून उठतील आणि कॉम्रेडचा विचार आपल्या मनामनात रुजवला जाईल या अपेक्षेने पुढे कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मी आमंत्रित करते. माननीय शब्दगंधचे कार्याध्यक्ष माननीय सुभाषजी सोनवणे यांना या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना आपण करावी अशी आपल्याला विनंती आहे. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आजच्या ह्या अशा सुंदर सोहळ्याचे अध्यक्षपद आदरणीय सन्माननीय कॉम्रेड बाबा आरगळे यांनी स्वीकारावं असं मी सर्वांच्या वतीने त्यांना प्रार्थना करतो. धन्यवाद सर. अनुमोदन देण्यासाठी मी आमंत्रित करेन शब्दगंधचे प्रसिद्धी प्रमुख माननीय डॉक्टर राजेंद्रजी खंड. आताच आमचे मित्र साहित्यिक सोनवणे साहेब यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली. शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने मी या सूचनेला आमंत्रण देतो. धन्यवाद सर. चल अकेला ही चला था जानी बेमंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. लोग साथ आते गए और कारवा बनता गया. काहीशा या उक्तीप्रमाणे शब्दगंधचा हा कारवा सोबत घेऊन जाणारे संस्थापक सचिव माननीय सुनीलजी गोसावी शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पुरस्कारामधील आपली भूमिका थोडक्यात विशद करत आहे. मी आमंत्रित करते संस्थापक सचिव माननीय सुनीलजी गोसावी यांना. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक सुशीलाताई मोराळे, माजी आमदार आदरणीय दादाभाऊ कळमकर, आमचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड बाबा आरगळे, त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अकोल्यावरून आलेले
माननीय कॉम्रेड कारभारी उगले, कविवीर चंद्रकांतजी पागले, प्राध्यापक मधुसूदन मुळे, माननीय अजय कुमार साळवे, प्राचार्य विलास साठे, त्याचबरोबर प्राध्यापक मेधाताई काळे, प्राध्यापक दशरथ खोसेसर, भारत सरकारचे वकील ॲडव्होकेट सुभाष भोर, ॲडव्होकेट सुधीर टोकेकर, ॲडव्होकेट बंशी सातपुते आणि कांडोळे कुटुंबियावर प्रेम करणारे आपण सर्वजण, आपणा सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो. शब्दगंधच्या सभासदांसोबतच या ठिकाणी प्रगतशील लेखक संघाचे सभासद, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद, त्याचबरोबर लाल निशाण पक्षाचे सभासद, विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या सर्वांचंही मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर अहमदनगर शहराचे आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं. शब्दगंध साहित्य परिषदच्या वतीने विविध कथालेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, त्याचबरोबर काव्य संमेलन, परिसंवाद, चर्चासत्र, विविध पुस्तकांचं प्रकाशन, साहित्य संमेलन, विविध साहित्यिक पुरस्कारांसह राज्यस्तरीय साहित्य संमेलन शब्दगंधच्या वतीने घेण्यात येतं. त्याचबरोबर उन्हाळी संस्कार शिबिर शब्दगंध प्रकाशनच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 250 पुस्तकाचं प्रकाशन आपण केलेलं आहे. कॉम्रेड गोविंदभाई पानसरे यांचा आणि आमचा परिचय महाविद्यालय जीवनामध्ये झाला आणि त्यांच्या विचाराचे आम्ही पाईक बनलो. त्यांना शब्दगंधच्या दुसऱ्या साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून आम्ही बोलवलं. त्यावेळी आमच्या सर्व इतर मित्रांशी त्यांचा परिचय झाला आणि सर्वजण त्यांचे मित्र बनले, नवे नवे त्यांच्या विचाराचे पाईक बनले आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा हा पुरस्कार शब्दगंधच्या वतीने आपण सुरू केलेला आहे. आज साहित्यिक कलावंत यांचा आवाज दाबलेला आहे आणि अशा वेळी आपण सर्वजण एकत्र येऊन वेगवेगळे छोटे मोठे काही उपक्रम राबवत आहोत आणि आपला दबलेला आवाज हळू स्वरूपात का होईना पण आपण काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आपण सर्वजण त्याला साथ देत आहात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. शब्दगंधच्या वतीने आज 6वा कॉम्रेड गोविंदभाई स्मृती प्रबोधन पुरस्कार अहमदनगर शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडवे मामा यांना आपण प्रदान करणार आहोत. मामांचं कार्यकर्तृत्व आपण थोडक्यात या ठिकाणी पाहिलेलंच आहे. असंघटित कामगार, शेतकरी, कष्टकरी, हमाल या सर्वांसाठी, त्याचबरोबर विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी सुद्धा मामांचं कार्य आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र साहित्य परिषद सारख्या संस्थेमध्ये, शब्दगंध साहित्य परिषद सारख्या संस्थेमध्ये मामा कार्यरत आहेत. या पुरस्कार निवड समितीने त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केलेली आहे आणि ती कशी सार्थ आहे याबद्दल आपण आता पाहिलंच आहे. सध्याच्या काळामध्ये नाहिरे वर्गासाठी लढणारे खूप कमी लोक आहेत. अहिरे वर्गासाठी जे लढणारे आहेत ते जास्त आहेत. पण हा कमी लोकांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. श्रमिक, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी काहीतरी प्रयत्नशील असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून लेखक, कवी, कलावंत म्हणून छोटासा प्रयत्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या लेखक, कवी आणि आमच्या सर्व मित्रांकडून व्हावा अशी अपेक्षा आहे. लवकरच 15वे शब्दगंध साहित्य संमेलन आम्ही आयोजित करणार आहोत. त्याचे मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतो. त्याचबरोबर संस्थेचा पुढील उपक्रम 5 मार्चला म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त 5 मार्चला आपण महिलांच्या कवितांचा एक प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित करणार आहोत, ज्यामध्ये महिलांच्या भावभावना आणि इतर सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. तो कार्यक्रम आपण वॉरियर्स फाउंडेशन या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत. त्या कार्यक्रमाचे मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतो आणि या आजच्या कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्काराच्या निमित्ताने असलेले प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमानिमित्ताने इथे उपस्थित असलेल्या अतिथींचा गौरव करणं, सन्मान करणं, त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सोलापूर इथून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी शब्दगंधचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्रजी चोभे आणि शब्दगंधचे माननीय सुनीलजी धस यांना संयुक्तिकपणे विनंती करेन की आपण माननीय प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांचा सन्मान करावा, यांचं स्वागत करावं. आणि आपल्याला विनंती आहे सर की आपण आमच्या सन्मानाचा, आमच्या स्वागताचा सन्मान इथे संपन्न करत आहेत. माननीय सुशीलाताई मोराळे ज्येष्ठ साहित्यिका, ज्येष्ठ समाजसेविका इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या आहेत. आपला सन्मान होतोय, आपला सत्कार होतो. आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या सत्काराचा, आपल्या या सन्मानाचा स्वीकार करावा. साठी उपस्थित असलेले माजी आमदार माननीय दादाभाऊ कळमकर यांचाही आपण सन्मान करणार आहोत, यांचाही आपण सत्कार करणार आहोत. मी डॉक्टर तुकारामजी गोंदकर आणि राजेंद्रजी फंड यांना संयुक्तिकपणे विनंती करेन आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. आणि आपल्याला विनंती आहे दादा, आपण आमच्या सन्मानाचा, या सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार करावा. आदरणीय माजी आमदार दादाभाऊजी कळमकर यांचा सन्मान करत आहे. उपस्थित असलेले अहमदनगर शहरीचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी शाहीर भारत गाडेकर आणि हरिभाऊ नजन शब्दगंधेचे यांना संयुक्तिकपणे विनंती करेल की आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. माननीय आमदार संग्राम भैया जगताप आपला सन्मान होतोय, आपला सत्कार होतोय आणि आपल्याला विनंती आहे भैया की आपण आमच्या सन्मानाचा, आमच्या सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार करावा.
सुकन्या आदरणीय कॉम्रेड स्मिताताई पानसरे इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी सुभाषिटी सोनवणे आणि माननीय बबनराव गिरी सर यांना विनंती करेन की आपण संयुक्तिकपणे हा संग्राम हा सत्कार इथे संपन्न करावा. आणि आता तो सोहळा ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, अर्थात कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा यावरतीचा हा पुरस्कार आपण ज्ञानदेव पांडुळे मामा यांना प्रदान करत आहोत. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने हा पुरस्कार यांना माननीय ज्ञानदेव पांडुळे मामा यांना आपण प्रदान करतोय. शब्दगंधचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी उदागे, सचिव माननीय सुनीलजी गोसावी, माननीय सुशीलाताई मोराळे, माननीय प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, माननीय आमदार संग्राम भैया जगताप, माननीय दादाभाऊ कळमकर, माननीय बाबा आरगडे, माननीय कॉम्रेड स्मिताताई पानसरे या सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की हा पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं. आपल्या शुभहस्ते हा पुरस्कार आदरणीय कॉम्रेड ज्ञानदेव पांडुळे मामा यांना प्रदान करावा, सन्मानपूर्वक त्यांना तो द्यावा. आणि आपल्या सर्वांनाच विनंती आहे की टाळ्यांचा जोरदार गजर आपल्याकडून अपेक्षित आहे. ज्ञानदेव दत्तात्रय पांडुळे यांना दिलेला हा सन्मानपत्र मी आपल्यासमोर वाचणार आहे. आदरणीय मामांच्या सौभाग्यवती इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की या पुरस्कार समारंभामध्ये आपण सहभागी व्हावं. आपल्या कार्याची दखल आणि ज्या कार्य करण्यासाठीची प्रेरणा म्हणून असलेल्या आमच्या वहिनी, आमच्या मामांच्या सोबत या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या आहेत. संयुक्तिकपणे हा पुरस्कार स्वीकारला जातो. सन्मानपत्र, शॉल आणि बुके अशा पुरस्काराचं स्वरूप आहे. सन्मानपत्रावरील शब्द आहेत: श्री ज्ञानदेव दत्तात्रय पांडुळे, अहमदनगर. आदरणीय मामा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक परिवर्तनाच्या लढाईत अविरतपणे आपण संघर्ष करीत आहात. संघर्ष करणाऱ्यांना पाठबळ देत आहात. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्यपदी आपली निवड विविध शाळांच्या उभारणीसाठी योगदान देऊन आपण सार्थ ठरवली. तर अहमदनगर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना वाडिया पार्क झोपडपट्टीत नागरी सुविधांसाठी व पर्यायी जागेसाठीच्या यशस्वी आंदोलनात आपण स्वयंस्फूर्तीने सहभागी झालात. भाई सत्ता व थोर स्वातंत्र्य सेनानी मान्य बापूसाहेब भापकर यांच्यासह संत गाडगेबाबा छात्रालय उभारणीच्या कामात आपण स्वतःला झोकून दिले. इतकेच नव्हे तर प्रभाकर खिलारीसह टाकळी टोकेश्वर येथील मुलींच्या वसतिगृह निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत आपण भोगलेला कारावास आमच्यासाठी प्रेरणादायीच. कॉम्रेड सुरेश गवळी, कॉम्रेड मधुकर कात्रे यांच्या सोबतच्या कामगार चळवळीतही आपण महत्त्वपूर्ण योगदान दिले. ग्रामीण विद्यार्थ्यांना STचे मोफत डबे मिळावेत या AISFच्या आंदोलनातही आपण सहभागी झालात.
सत्यशोधक चळवळीमध्ये आपण सेक्रेटरी म्हणून तर स्काउट गाईडमध्ये अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होतात. आपल्या लेखणीतून साकारलेले वेचलेले मधुकण साऱ्यांनाच भावून गेले. शेतकरी आंदोलनासह शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांनाच न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शाहू महाराजाबद्दल 100 व्याख्याने देण्याचा केलेला संकल्प आपण पूर्ण करत आहात. त्यामुळेच परिवर्तनाची ही लढाई अधिक सक्षम व समर्थपणे कार्यान्वित करण्यासाठी आपल्या व्यापक प्रयत्नांना आमचा मानाचा मुजरा करण्यासाठी 2023चा कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. आपले नम्र राजेंद्र उदागे अध्यक्ष, भगवान राऊत खजिनदार, सुनील गोसावी संस्थापक, प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे, प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे, सुभाष सोनवणे आणि सर्व मान्यवर. रविवार दिनांक 19/2/2023 अहमदनगर. धन्यवाद. यानंतर हा पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आपण ऐकणार आहोत पुरस्कारार्थीचे मनोगत. अर्थात मी आमंत्रित करते ज्ञानदेव पांडे. ओके. वेचलेले मधुकण साऱ्यांनाच भावून गेले. शेतकरी आंदोलनासह शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांनाच न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शाहू महाराजाबद्दल 100 व्याख्याने देण्याचा केलेला संकल्प आपण पूर्ण करत आहात. त्यामुळेच परिवर्तनाची ही लढाई अधिक सक्षम व समर्थपणे कार्यान्वित करण्यासाठी आपल्या व्यापक प्रयत्नांना आमचा मानाचा मुजरा करण्यासाठी 2023चा कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. आपले नम्र राजेंद्र उदागे अध्यक्ष, भगवान राऊत खजिनदार, सुनील गोसावी संस्थापक, प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे, प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे, सुभाष सोनवणे आणि सर्व मान्यवर. रविवार दिनांक 19/2/2023 अहमदनगर. धन्यवाद. यानंतर हा पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आपण ऐकणार आहोत पुरस्कारार्थीचे मनोगत. अर्थात मी आमंत्रित करते ज्ञानदेव पांडे. ओके. नक्की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांची हयात या डाव्या चळवळीत गेली आणि कुठल्याही घरादाराचा विचार न करता अव्याहतपणे या वयातही काम करणारे कॉम्रेड बाबा आरगडे या पुरस्काराच्या वितरणासाठी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आमच्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप, तसेच या पुरस्कारासाठी लांबून 2 दिवस प्रवास करून आणि कुठलेही बाबा आरगडेंसारखंच ह्या वयातही काम करणारे कॉम्रेड ठोंबरे साहेब, आमच्याच बीड जिल्ह्यातील आणि ज्याला रणरागिणी म्हटलं जायचं आमच्या तिकडं, आता बरेच दिवस झाले मी भाषणं ऐकले नाहीत, परंतु खरं आपल्याला आत्ताच कळेल की आजही ह्या वयात ह्या रणरागिणी कशा आहेत, अशा आमच्या प्राध्यापिका सुशलाताई मोराळे या विचारमंचावरील आमच्या गोविंदभाई पानसरे यांच्या कन्या आणि आमच्या मार्गदर्शिका पानसरेताई आणि या शहराचे माजी आमदार, आमच्या रयत शिक्षण संस्थेचे भीष्माचार्य आणि आमचे सतत रयत शिक्षण संस्थेतला मार्गदर्शन देणारे माजी आमदार दादाभाऊजी कळमकर आणि सर्व आपल्या समोरील, कारण माझे
सर्वच परिचित आणि सर्वच माझ्यावर प्रेम करणारे आणि सर्वच पानसरे गोविंदभाई पानसरे यांच्या विचारावर प्रेम करणारे आपण सर्व बंधू भगिनी आपण उपस्थित आहोत. मी प्रथमतः आपलं आभारच मानतो आणि मी जास्त काही बोलणार नाही, कारण विचारपीठावर एक तास 2-2 तास बोलणारे असे दिग्गज आहेत, त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही. परंतु पुरस्कार दिला त्याबद्दल थोडं 2 मिनिटात मी आवडतो, कारण आपला सगळा परिचय झालेलाच आहे. मी तसा प्रसिद्धीच पुढे नव्हतो, परंतु आता जग असं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान, त्यामुळे ते थोडंसं आता माहिती होणं गरजेचं आहे. मी इयत्ता 7वीत असताना मी क्रांतिसिंह नाना पाटलाला आमच्या भागात 1967 साली ते लोकसभेला उभा होते. आम्हाला काही कळत नव्हतं, पण ते पुढं मोठं होत गेल्यावर ते कळालं की भारदस्त माणूस असा खरंच सिंहाचा जवळ असणारा, लुंगी लावलेला, पांढरा शर्ट घातलेला आणि लोकसभेचं भाषण ते इतकं चांगलं भाषण ते त्यावेळेस केलेलं मला आजही आठवतं. कारण हे राज्य शेतकऱ्याचं आहे, हे राज्य कामगाराचं आहे. त्यावेळेस ते काँग्रेस पक्षावर असे तुटून पडायचे आणि हा काँग्रेस पक्ष कसा भांडवलदारी, हा काँग्रेस पक्ष कसा शेतकऱ्याच्या हिताचा नाही, असं ते त्या काळी मांडायचे. आणि आमचे दोन्ही गावं कम्युनिस्ट गाव होते, घुमरी आणि पिंपरी, दोन्ही त्या विचाराचे गाव असल्यामुळं माझ्यावर तो प्रभाव पडला. आणि आमची गरिबी, आम्ही आमचे वडील थांबलेले इथं आलेले, नंतर पाठीमागून आम्ही पण शाळेत आलो. 10वी-11वी रेसिडेन्शियल झालं, नॉर्थ कॉलेजला मी प्रवेश घेतला आणि 10वी-11वीत असतानाच इथं आंदोलनं सुरू झाले. म्हणजे कॉम्रेड सुरेश गवळी, आमचे त्या काळातले कॉम्रेड नंदकुमार जावरे, आमचे माजी आमदार विजय रावते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठं विद्यार्थी आंदोलन केलं की विद्यार्थ्याला मोफत वसतिगृह मिळाले पाहिजे राहण्यासाठी. विद्यार्थ्यांचे जे डबे एसटीने येतात ते मोफत आले पाहिजे, त्याला पास मिळाले पाहिजेत, अशा विविध मागण्याचे आम्ही आंदोलन केले. त्यावेळेस इतके मोठे असायचे की रेसिडेन्शियल हायस्कूलपासून लाईन लागली तर दिल्ली गेटपर्यंत आमची लाईन लागायची. म्हणजे इतका जनाधार, इतका त्या चळवळीला होता, इतका त्या प्रश्नाला होता. पुढं थोडं काय बदल झाला तो मला सांगता येईल, तुम्ही ठोंबरे साहेब मोरायत आहे ते सांगताल, कारण ही चळवळ आमच्या काळात जशी होती तशी आता राहिली नाही. त्याला वेगवेगळे कारण आहेत, वेगवेगळे ते तुमच्या भाषणात तुम्ही सांगतानाच. आणि मग पुढे मी माझं शिक्षण घेतलं. शिक्षण घेता पारनेर तालुक्यात गेलो आणि पारनेरचा कधी झालं मलाच कळलं नाही. तिथल्या मातीशी एकरूप झालं, तिथल्या लोकांशी एकरूप झालं, तिथल्या लोकांनी मला अतिशय प्रेम दिलं आणि तिथेच माझी शंकरराव काळे साहेबांची ओळख झाली आणि मला रयत शिक्षण संस्थेत त्यांनी मला काम करण्यास सांगितलं. आणि त्याच काळापासून जवळजवळ आमचे पारनेर तालुक्यातले विविध विद्यालय, विविध विनानदांचे विद्यालय, नगरमधलं 89 साली दादा आपणच होतात की त्या 89 पासून आजपर्यंत आपण, तुम्ही पण आहात पण मी पण आहे, पण मी त्यावेळेस वयाने जरी कमी होतो परंतु आपल्या रयत शिक्षण संस्थेत झोकून दिलं आणि कार्यकर्ता म्हणून सगळ्या सेवकांच्या सुखदुःखात, शाखेच्या विविध अडचणीत काम केलं. पुढं हमाल चळवळीत काम केलं, विद्यार्थी चळवळीत काम केलं. म्हणजे एक झोपडपट्टीचा उल्लेख झाला तर भावांना कधी सांगितलं नाही, पण आत्ताची जी संजय नगर झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी वाड्या पाकल्या होती आणि बार्शीकरच्या काळात आम्ही मोठं आंदोलन केलं आणि तिथून हटायला तयार नव्हतो. बार्शीकर तर फार खुनशी माणूस, त्याचा आमदार, त्याचा अर्बन बँकेचे चेअरमन आणि सगळे नगर त्याला घाबरायचं, पण आम्ही त्याला कधी घाबरलो नाही आणि मोठं आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणजे आजची संजय नगरची झोपडपट्टी, तुला स्वतःच्या मालकीची जागा कलेक्टर जितकर, RDC पाटील साहेब असताना ती आम्ही मिळवून दिली. हे कायमचं माझं ते काम घेण्यासारखं. सतत गोरगरिबासाठी, सतत गरीब विद्यार्थ्यासाठी, नाहिरे वर्गासाठी मी आतापर्यंत त्या चळवळीत काम करतोय. मी त्यांचीच बाजू घेतोय आणि प्रत्येक वेळेस मला यश येईलच असं नाही, पण त्या चळवळीपासून भले मी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य नसेल, भले मी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय नसेल, पण तेच विचार, नाहिरे वर्गाचे विचार, कारण आपल्याला माहिती आहे, आता जास्त बोलणार नाही की 4 ज्या सत्ता आहेत आपल्या पुढे, राजसत्ता, धर्मसत्ता आणि प्रसार माध्यमाची सत्ता आणि शिक्षण सत्ता, यांच्यावर आपला दबाव असल्याशिवाय, यांच्यावर आपला प्रभाव असल्याशिवाय शासन कुठलंही येऊ, परंतु
आपला रेटा असल्याशिवाय तिथले सरकार कारण तो धोरणं बदलणार नाहीत. कारण आज आपल्याला फार दरी पाहायला मिळते. कारण एकीकडे अदानी अंबानी कितीतरी मित्तल असे उद्योगपती हे फक्त 10% आहेत, पण त्यांची संपत्ती शाखा ठरली तर 90%, आणि आपली गोरगरीब जनता मध्यमवर्गीय जन 90% आणि त्यांची संपत्ती 10%. मग याची दरी किती मोठी आहे. आणि याच्यातून प्रश्न असे तयार झाले आहे की हाताला काम नाही, महागाई, बेकारी आणि वेगवेगळे प्रश्न इथे आज तुम्ही रोज 24 तास लोकात असता. हे जे प्रश्नाचे मूळ कारण त्या ह्या दरीत आहे आणि ती दरी नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी खरं तर विचार केला पाहिजे. आणि कैलासवासी पानसरे शेवट फार अतिशय विचार चांगले मांडत होते आणि ते विचार बहुजनाला बरोबर घेऊन आणि जनाधार त्यांना मिळत होता आणि सत्यशोधक होते आणि खरा शिवाजी ते सांगत होते. आणि खरा शिवाजी कोण तर आपल्याला बहुजनाला कधी समजला तर कॉम्रेड पानसरेंच्या रूपाने समजला. कॉम्रेड पानसरेंनी संशोधनात्मक शिवाजी शोधून काढला. त्यांनी 12 बोलीतेचा शिवाजी पुढे आणला. त्यांनी मुसलमान राजाच्या विरुद्ध लढाई लढत असेल, मुस्लिमांच्या विरुद्ध लढाई लढत. जसं पण आज राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध कम्युनिस्ट अशी लढाई होती, तर शिवाजी महाराज हे एक सत्तेच्या विरुद्ध लढत होते. ते काय मुसलमानांच्या विरुद्ध लढत नव्हते. हे कॉम्रेड पानसरे यांनी त्यांच्या स्वतःच्या विचारातून संशोधनातून मांडलं आणि आज त्यांचे लाखो लोक वाचतात. याचं कारणच ते की ते बहुजनांसाठी ते लढत होते. लढता त्यांना होतात पत्करावं लागलं. मी त्यांना सलाम करतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य, पुढचे जे विचार आहेत ते जरी शरीराने गेले असले तर त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. मी एकच मिनिटात सांगेन की शाहू महाराजांचे जे त्यांचे व्याख्यानाचं जे अपुरं कार्य होतं की त्यांना होतात पत्करावं लागलं, ते कार्य मी माझ्या पद्धतीने कॉलेज शाळा जिथं संधी मिळेल तिथं मी ते शाहू महाराजांवर व्याख्यान देतोय. कारण या वर्ष आपल्या रयत शिक्षण संस्थेने बी आणि शासनाने बी शाहू महाराजांना निधन होऊन 100 वर्ष झालेत आणि ते 100 व्याख्यानं मी पुरे करीन. मी असं आपल्याला अभिवाचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. पुनश्च एक वार धन्यवाद. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली झुकावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली झुकावे. मातीत जन्म ज्यांचे मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. त्यांना थोडे उचलून घ्यावे. या उक्तीप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगलात, समर्थ केलात, सार्थ केलात आणि अनेकांना उचलून घेऊन गळाशी लावलात आणि सर्वांचे आपले झालात. या उक्तीप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगत आहात. यापुढेही आपण असंच जगत राहू या शुभेच्छासह मी आमंत्रित करेल. तत्पूर्वी एक सत्कार आहे. माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते हा सत्कार इथे संपन्न व्हावा ही अपेक्षा आहे. शब्दगंधचे कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर अशोक कडूभाऊ कानडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. कॉम्रेड बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथे कार्यरत असलेले अखिल महाराष्ट्राचा इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तसेच सदस्य झालेले आहेत इतिहास अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे आणि उपाध्यक्ष म्हणून ते पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत मूर्ती व शिल्प संशोधन संस्था महाराष्ट्र राज्य. तर या तिहेरी त्यांच्या सन्मानाबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा हा सन्मान आमदार संग्राम भैया जगताप यांनी करावा अशी अपेक्षा आहे. मी आमदारांना विनंती करेन की आपण हा सत्कार आपल्या शुभ हस्तात छोटासा सत्कार इथे संपन्न करावा. धन्यवाद. आणि यानंतर मी आमंत्रित करते आमच्या शहराचे लाडके आमदार आणि माननीय संग्राम भैया जगताप यांना आपल्या समोर घेऊन येतात आपले मनोगत.